लक्ष्मी देवी कोणत्या घरामध्ये वास करते असा प्रश्न नारद मुनीने भगवान श्रीकृष्णांना विचारला। आणि त्यावेळी बांधवांनो भगवान श्रीकृष्णांनी सुंदर अशी एक कथा देवऋषी नारदांना सांगितली। तीच कथा आज आपण ऐकणार आहोत। जीवनामध्ये दुःख दारिद्र्य काय येतं, कोणत्या घरात लक्ष्मी थांबते, जीवन सुखमय होतं, अशी सुंदर कथा आहे बघा। भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेली कथा आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका, जीवनामध्ये आमूलाग्र बदल नक्की होईल आणि दुःख दारिद्र्यापासून आपण दूर जाताल, सुखमय जीवन आपलं घडेल। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्ट्रीट आहे। तर बांधवांनो, एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेमध्ये गेले। नारद मुनींना पाहून श्रीकृष्ण म्हणाले, हे देवऋषी तुमचं स्वागत आहे द्वारकेमध्ये, तुम्ही द्वारकेमध्ये येण्याचं कारण काय ते तरी सांगा। आणि त्यावेळी बांधवांनो देवऋषी म्हणाले, हे प्रभू माझ्या मनामध्ये आपलं दर्शन घेण्याची इच्छा झाली आणि आलो द्वारकेला। त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, हे देवऋषी आपल्या मनात काहीतरी शंका ही निश्चित आहे। त्यावेळी नारद मुनी म्हणाले की हे प्रभू आपणास तर सर्व माहीत आहे की माझ्या मनात काय आहे। अखंड सृष्टीचे मालक आहात, अंतर्ज्ञानी आहात आपण। मनुष्याच्या जीवनामध्ये दरिद्रता काय येते म्हणाले, देवी लक्ष्मी भगवंता कोणत्या कारणाने मनुष्याच्या घरातून त्याग करते। असा कोणता पुरुष आहे की ज्याच्यामुळे देवी लक्ष्मी सदैव त्या घरामध्ये वास करते। त्याच वेळी बांधवांनो भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवऋषी आज आपण सगळ्या मानव जातीच्या कल्याणासाठी विचारलेला हा सुंदर असा प्रश्न आहे। देवी लक्ष्मीच्या वास्तव्याने मनुष्याच्या घरात सुख समृद्धी नांदते। देवी लक्ष्मी ज्यावेळी घराचा त्याग करते त्यावेळी त्या घरामध्ये दरिद्रता येते। प्राचीन इतिहासामधील मी कथा आपल्याला सांगतो। भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत बघा, की जो मनुष्य या कथेचं श्रवण करील त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नक्की नांदणार। या कथेची एवढी ताकद आहे। आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुम्ही कथा ऐका। नारद मुनीला सांगितलं मन लावून आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचा प्रचार करा। नारद म्हणाले, हे प्रभू तुम्ही जी मला कथा सांगता हे फार मोठं माझं भाग्य आहे की तुमच्या तोंडून मला ही कथा ऐकायला मिळते। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो मनुष्य सत्याची साथ देतो ईश्वर त्याची साथ कधीही सोडत नाही। की आज मी तुम्हाला महाराज हर्षवर्धनाची सुंदर अशी कथा सांगतोय। या राजानं देवी लक्ष्मीचा त्याग केला आणि दरिद्रता ग्रहण केली। ही गोष्ट आहे त्रेतायुगातली। भारतामध्ये सत्यवादी धर्मात्मा राजा हर्षवर्धन राज्य करत होता। त्याचं राज्य कुंतल प्रदेशावरती होतं। त्याच्या राज्यातील प्रजा अतिशय संतुष्ट होती, आनंदी होती। महाराज हर्षवर्धन फार मोठा दानशूर होता, नेहमी प्रजेच्या हिताचा विचार करायचा। राजा दयाळू होता बांधवांनो, इतका दयाळू होता राजा की त्याच्या गावात जो बाजार भरत होता, आपण पाहतो की बाजार भरल्यानंतर छोट्या छोट्या वस्तू विकणारी लोक त्या ठिकाणी येतात, व्यापारी येतात, अनेक शेतकरी येतात। बाजार भरल्यानंतर बघा ज्या वेळेला बाजाराचा शेवट व्हायचा त्यावेळेला राजा आपल्या नोकरांना त्या बाजारात फिरण्यासाठी पाठवायचा। आणि जर एखाद्याची वस्तू जर खपली नसेल तर त्याला धन कुठून मिळणार हो। त्यावेळेला तो राजा त्या वस्तूची किंमत करावया लावायचा आणि जो विकाय आलाय त्याला त्याचं योग्य मोल द्यायचा। राजा एवढा दयाळू राजा हर्षवर्धन होता। हाचा नित्य नेम होता बघा, गावात येणारी व्यक्ती मोकळ्या हातानं कधीही परत माघारी जात नव्हती। असा राजा सत्यवादी होता। हा राजाचा बोलबाला इतका झाला, अखंड सृष्टीमध्ये हर्षवर्धन राजाची ख्याती होती बघा। सत्य बोलणारा राजा आणि वचन पाळणारा राजा, दयाळू राजा। तिन्ही लोकांमध्ये डंका वाजला ह्या राजाचा की हर्षवर्धन राजा या पृथ्वी तलावरती सत्यवादी आहे, तो दयाळू आहे आणि तो दिलेला शब्द पाळतो। ही बातमी यमराजाच्या कानावरती गेली। धर्मराजाला वाटलं की हर्षवर्धन राजा आहे तरी किती दयाळू आणि आहे तरी किती सत्यवादी, मला त्याची परीक्षा घ्यावी लागल। बांधवांनो स्वतः धर्मराजा एका ब्राह्मणाचं रूप घेऊन या हर्षवर्धन राजाच्या नगरीमध्ये आला। ब्राह्मणाचं रूप घेतलं, बाजार त्या ठिकाणी भरलेला होता आणि त्या ब्राह्मणानं बघा एक पेटी आणली होती जुनी। त्या पेटीमध्ये जुन्या मोडक्या सगळ्या वस्तू होत्या, कचरा, आणि तो पेटी घेऊन बाजारामध्ये बसला। आता जुन्या मोडकेल्या वस्तू कोण घेणार हो। दिवसभर ब्राह्मण तो त्या ठिकाणी बसला, कुणीही त्याची वस्तू विकत घेत नव्हती। संध्याकाळची वेळ झाली आणि राजाची जी माणसं आहेत ती नेहमीप्रमाणे बाजारात फिरायला आली। ज्याच्या कोणाच्या वस्तू खपल्या नाहीत त्याला ती विचारायची की तुझं मूल्य काय आहे वस्तूचं, आणि तेवढं मूल्य त्या व्यक्तीला ती देऊन टाकत होती आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी आनंदात निघून जात होती। असं करता करता ही राजाची लोक त्या ब्राह्मणापाशी आली। त्या ब्राह्मणाला विचारलं तू काय विकायला आणले। ब्राह्मणानं पेटी उघडून दाखवली, मी माझ्या हे वस्तू परंतु कुणी घेतल्या नाही। अरे बाबा तुझ्या तर ह्या मोडक्या तोडक्या वस्तू कोण घेणार, पण राजाचं आमच्या सांगणं आहे की या नगरातून कुणीही मोकळ्या हातानं गेला नाही पाहिजे।
सुखी गेला पाहिजे, आनंदी गेला पाहिजे असं राजाने आमच्या सांगितले. तुझ्या वस्तूची किंमत बोल तू, आम्ही तुला द्यायला तयार आहे. या ब्राह्मणानं सांगितलं, म्हणजे धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात होतं, की मला 1000 सोन्याच्या मोहरा त्या ठिकाणी पाहिजेत. राजाची माणसं म्हणले, अरे बाबा तुझ्याकडे तर हा कचरा आहे सगळा, मोडल्या तोडल्या वस्तू, तुला कोण 1000 मोहरा देणार? तुला आम्ही 500 मोहरा देतो. त्यावेळेला हा ब्राह्मण म्हणाला, मला 500 नको, मला 1000च मोहरा पाहिजेत. परंतु राजानं नोकराला सांगितलेलं होतं की परत कुणी माघारी गेला नाही पाहिजे, त्याचं मूल्य त्या वस्तूचं द्या तुम्ही. परत 1000 मोहरा द्यायच्या कसा म्हणून 4-5 जण होते राजाचे नोकर, त्यातला एक जणाला राजाकडे पाठवलं की असा एक ब्राह्मण आलाय बाजारामध्ये आणि तो 1000 सोन्याच्या मोहरा मागतोय, आणि पेटीत तर सगळं भांगार आहे, जुन्या वस्तू. राजानं सांगितलं की तुम्ही त्याला 1000 मोहरा द्या, परंतु त्याला नाराज करू नका, कारण मी सत्यवादी राजा हर्षवर्धन आहे. आजपर्यंत आपल्या दरबारातून, आपल्या गावातून, नगरीतून कुणी परत माघारी गेला नाही नाराज होऊन. नोकर त्या ठिकाणी पळत आला, त्या ब्राह्मणाला 1000 मोहरा दिल्या बघा सोन्याच्या. अतिशय आनंदी होऊन तो ब्राह्मण त्या ठिकाणून निघून गेला. राजाच्या नोकरांनी ती पेटी उचलली आणि राजाच्या दरबारात आणली. राजानं सांगितलं की ही पेटी राजमहालामध्ये ठेवून द्या. ठेवून दिले राजमहालामध्ये पेटी. राजाचं जेवण वगैरे झालं. राजा महालाच्या बाहेर बसला होता आणि अर्धी रात्र झालती. राजा विचार करत होता आणि त्याच वेळेस एक सुंदर अशी स्त्री त्या महालातून बाहेर येताना राजानं पाहिली. त्या सुंदर स्त्री पाहिल्यानंतर हर्षवर्धन राजाने विचारलं, आपण कोण आहात, इथे काय करताय? त्यावेळेला सुंदर स्त्रीने सांगितलं, हे राजा, मी लक्ष्मी आहे आणि तू तुझ्या महालामध्ये दारिद्र्य आणलं आणि त्यामुळे मी या ठिकाणी निघून चालले. त्यावेळेला राजानं सांगितलं, हे देवी, मी सत्यानं जीवन जगणारा राजा आहे, मी माझं वचन तर तोडू शकत नाही, कारण एका ब्राह्मणानं विकाय आणलेल्या वस्तू होत्या आणि त्याला माझ्या गावातून, नगरातून मी माघारी लावू शकत नाही. 1000 सोन्याच्या मोहरा देऊन ह्या जुन्या वस्तू मी परत आणलेल्या आहेत, मी वचन तर तोडू शकत नाही ना. परंतु लक्ष्मी मातेनं सांगितलं, घे राजा, तू दारिद्र्य आणलंस महालामध्ये, त्यामुळे मी या ठिकाणी राहू शकत नाही. त्यावेळेला राजानं सांगितले की जशी तुमची इच्छा देवी. त्या ठिकाणी बांधवांनो लक्ष्मी देवी निघून गेली. थोड्याच वेळात लगेच सुंदर असा की युवा पुरुष बाहेर आला. राजानं विचारलं, आपलं नाव काय? त्या सुंदर पुरुषानं सांगितलं, हे राजन, माझं नाव दान आहे आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी दान असते. बांधवांनो, दान कधी करतो आपण? लक्ष्मी असते आपल्याजवळ तेच आपण दान करतो का नाही? त्यामुळे या दानानं सांगितलं की ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे त्याच ठिकाणी मी आहे. आता लक्ष्मी नाही, मी जातो राजा. राजानं सांगितलं, जशी तुमची इच्छा. दान त्या ठिकाणी निघून गेलं आणि त्याच्यानंतर परत बघा सुंदर असा एक पुरुष बाहेर आला. राजाने विचारलं, आपण कोण आहात? त्यावेळेला सुंदर पुरुषाने सांगितले की हे राजन, मी यज्ञ आहे आणि ज्या ठिकाणी दान असतं, ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी यज्ञ मी राहतो. हे राजा, तू तर सत्यवादी आहे, परंतु या दोन्ही गोष्टी नसल्यामुळं मी या ठिकाणी निघून जातो. राजानं सांगितलं, जशी तुमची इच्छा. याच्यानंतर बघा थोड्याच वेळात राजमहालातून सुंदर असा परत पुरुष बाहेर आला. राजाने विचारलं, आपण कोण आहात? त्याला उत्तर आलं, मी यश आहे. हे राजन, ज्या ठिकाणी यज्ञ, ज्या ठिकाणी लक्ष्मी, ज्या ठिकाणी दान राहतं त्या ठिकाणी यश निश्चित असतं. या गोष्टीशिवाय मी राहू शकत नाही राजन, मला माफ करा. त्या ठिकाणी बांधवांनो यशही निघून गेलं. यश निघून गेल्यानंतर राजा असाच उभा होता आणि त्यानंतर परत बघा सुंदर अशी एक स्त्री परत राजमहालातून बाहेर आली. राजाने विचारलं, आपण कोण आहात? त्या सुंदर स्त्रीने उत्तर दिले, हे राजन, मी कीर्ती आहे, परंतु या ठिकाणी दान, यज्ञ आणि लक्ष्मी नसल्यामुळे कीर्ती त्या ठिकाणी राहू शकत नाही राजन. राजाने सांगितले, जशी तुमची इच्छा. त्या ठिकाणी कीर्ती सुद्धा राजाच्या महालातून निघून गेली आणि शेवटचं बांधवांनो, शेवटचा एक सुंदर पुरुष त्या राजमहालातून बाहेर आला. त्याचं नाव होतं सत्य आणि सत्य सुद्धा चालला होता बांधवांनो त्या ठिकाणी. त्यावेळेला राजानं सत्याला थांबवलं त्या ठिकाणी आणि सत्याला सांगितलं, हे सत्य, माझ्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्यच बोललो आणि माझं मी वचन पाळलं. हे सत्य खरं ठरवण्यासाठी मी त्या ब्राह्मणाकडून जी आलेली पेटी होती, म्हणजे जुनं मोडकं सामान होतं, जे दारिद्र्य होतं, मी त्या ब्राह्मणाकडून 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन ते दारिद्र्य मी घेतलं. का बांधवांनो? हे माझं सत्य वचन पाळण्यासाठी. कारण माझ्या गावातून, माझ्या दरबारातून कधीही मोकळ्या हातानं कोणाला लावलं नाही. माझा एक नियम होता, म्हणजे सत्य वागण्याचा, सत्य बोलण्याचा, आणि म्हणून मी सत्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला. हे सत्य देवता, तुमच्यासाठी हे सगळं केलं आणि तुम्ही आता मला सोडून चाललाय. त्याच वेळी बांधवांनो सत्याने हे सगळं राजाचं बोलणं ऐकलं आणि राजाला सांगितलं, हे राजन, जीवनभर सत्य बोलला, सत्यानं वागला आणि तुझं वचन तू पूर्ण केलंस, त्यामुळे मी तुला सोडून जाणार नाही राजन. राजाला फार मोठा आनंद झाला आणि बांधवांनो ती सत्य देवता जी आहे परत राजाच्या महालामध्ये गेले बघा. आणि काही क्षणाचा विलंब न होता बांधवांनो लगेच राजाचं जे राजमहाल होता त्या राजमहालाचा जो बाहेरचा दरवाजा आहे, बाहेरच्या दरवाजातून कीर्ती माघारी परत आली बघा. कीर्ती आल्यानंतर राजाला फार आनंद झाला. कीर्तीनं सांगितलं, कीर्ती देवता,
हे राजा, ज्या ठिकाणी सत्य असतं त्या ठिकाणी मी असतो. म्हणून ही कीर्ती परत माघारी आली. याच्यानंतर यश परत आलं बघा. यश त्या ठिकाणी आलं आणि राजाला सांगितलं, राजा, ज्या ठिकाणी कीर्ती आणि सत्य आहे त्या ठिकाणी यश असतं. याच्यानंतर यज्ञ देवता जी होती परत आले बघा. यज्ञाने सांगितलं, हे राजा, ज्या ठिकाणी यश, कीर्ती आणि सत्य आहे त्या ठिकाणी मी असतो रे. आणि यज्ञ सुद्धा परत आला. याच्यानंतर दान परत आलं बघा. दान देवतेने सांगितलं, राजा, ज्या ठिकाणी यज्ञ, यश, कीर्ती त्या ठिकाणी मी येणारच. आणि शेवटच्या क्षणी बांधवांनो लक्ष्मी देवी परत आली. आणि लक्ष्मी देवी परत आल्यानंतर राजाला सांगितले, हे राजा, की ज्या ठिकाणी दान, यज्ञ, यश, कीर्ती आणि ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी मी असतो. आणि हे राजा, मी तुझ्या घरात परत आले महालामध्ये. राजाने सांगितले, हे देवी, माझ्या घरात तर दारिद्र्य आहे. कारण दारिद्र्याची जी पेटी होती ना बांधवांनो, जे तुटकं फुटकं सामान ते म्हणजे दारिद्र्य होतं. आणि दारिद्र्य आहे, लक्ष्मी माता तू तर दारिद्र्य आहे म्हणून मला सांगून गेली होती. त्यावेळेला बांधवांनो लक्ष्मी मातेने सांगितलं, घे राजन, तू सत्यवादी आहे. तू शेवटच्या क्षणापर्यंत सत्यवादीच राहिला. म्हणजे सत्यानंच चालला राजा बघा. सत्य बोललं, आपलं वचन पाळलं, म्हणून मी परत आले. आणि ज्या ठिकाणी सत्य असतं त्या ठिकाणी बांधवांनो त्या घरात लक्ष्मी नक्की नांदते. आणि बांधवांनो ती जी पेटी होती ना जुनं सगळं सामान होतं, परत सोन्याच्या मोहरानं भरली बघा. एवढी लक्ष्मी देवीची ताकद. त्याच ठिकाणी बांधवांनो जो ब्राह्मण होता तो धर्मराज होता, यमराजा होता. आणि त्या ठिकाणी धर्मराज प्रकट झाला. आणि या धर्मराजानं सत्यवादी राजाला दर्शन दिलं बघा. राजाला सांगितलं, हे राजा, तू खरंच सत्यवादी आहेस. तू नेहमी यशस्वी राहशील आणि दान करशील गोरगरिबांना. लक्ष्मी तुझ्या महालातून कधीही जाणार नाही. बांधवांनो ही जी कहाणी ना भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये नारद मुनीला सांगितली बघा, अखंड या सृष्टीचं कल्याण करण्यासाठी. बांधवांनो सत्य परिस्थिती, की जी व्यक्ती आजही पहा, पण जो माणूस सत्यानं चालतो त्याचा विजय हा निश्चित होतो बघा. कारण सत्यानं चालताना संकटही येतात, दुःख, दारिद्र्य येतं, पण ते निघून जातं. त्यावेळेला आपण सत्याचा पाठपुरावा कधीही सोडायचा नाही बघा. संकट येतात, परंतु शेवटच्या क्षणी बांधवांनो विजय आपला असतो. आपल्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी आपण नेहमी सत्यानं जीवन जगा. आणि बांधवांनो सुंदर अशी कथा आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या गावातून व्हिडिओ आपण ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.